मी डॉक्टर इरफान हॉस्पिटल सोमिया हॉस्पिटल आणि प्लस माझं बच्चू यांची स्टोरी सांगणार आहे. जे माझ्या बरं आहे ना सोमिया हॉस्पिटलमध्ये सुनाभट्टी हॉस्पिटलमध्ये आहे. ते सोमिया हॉस्पिटल सुनाभट्टी मुंबई. ह्याच्यामध्ये डॉक्टर इरफानने ज्या प्रकारे माझ्या बच्चूला ट्रीट केलं व माझ्या मिस्टरांना ज्या प्रकारे बोलले, मला ज्या प्रकारे बोलले व त्यांनी माझ्या बच्चूला एकदम गैर आणि नको अशा ट्रीटमेंट दिल्या, मला फसवलं आणि माझ्याकडून फक्त पैसे काढण्यासाठी सगळा हा डाव रचला. माझ्या बाळाच्या बाबतीत माझ्या बाळाचे हाल केले. ही पूर्ण स्टोरी मी सांगणार आहे आणि ज्यांच्या बाबतीत त्यांना असं झालेलं आहे तेही मी सांगणार आहे त्याची पूर्ण स्टोरी. तर तुम्ही एकदा बघा. खरंच मी चुकीची आहे का डॉक्टर चुकीचे आहेत का पोलीस स्टेशन चुकीचं आहे? कारण की मी पोलीस स्टेशनला कारवाई केली डॉक्टरची, तर पोलीस स्टेशनवाल्यांनी त्या डॉक्टरची एकही कारवाई केली नाही. त्या हॉस्पिटलमध्ये मारहाण झाली, माझ्या अंगावर आले व माझ्या बाळाला बाहेर काढून टाकण्यात आलं. बाळाच्या बाबतीत माझ्या डॉक्टर इरफान हे नको ते शब्द वापरलेले आहेत, नको तसा बोललेला आहे. त्याला बोलायची बिलकुल शिस्त नाही आहे आणि नाही ट्रीटमेंट करायची त्याला पद्धत आहे. तो फक्त पैसे कमवतोय बाळांच्या नावाने. कुठल्याही बाळाला खोकला झाला टाक ICUमध्ये, पाय दुखतोय टाक ICUमध्ये, ताप आला टाक ICUमध्ये नेतो, मशनी लावतो, व्हेंटिलेटरवर ठेवतो, त्यांच्या नाकात नळी घाल, त्यांच्या तोंडात नळी घाल, अशा प्रकारे तो करतो. मलाही विचारलं तुमच्या बाळाला फीडिंग करायचं आहे, तर मी बोली मला दूध येत नाही, मी बॉटलने किंवा ह्याच्याने पाजते. तो बोलला आमच्याकडे बॉटल अवेलेबल नाही आहे, मग आम्ही तिच्या नाकात नळी टाकतो आणि डायरेक्ट सोडतो. तर मी बोली नाही, असं करायचं नाही. ह्याच्यावरून सुद्धा आर्ग्युमेंट झाले आमचे. तर प्लीज मी हा व्हिडिओ बोलणार आहे तुमच्याशी आणि हा व्हिडिओही टाकणार आहे, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि खरंच या हॉस्पिटलमध्ये कधीही कोणीही आपल्या बाळाला घेऊन जाऊ नका. हा डॉक्टर 15 ते 20 दिवस आहे ना हॉस्पिटलमध्ये ठेवतो, पेशंटचे हाल करतो, त्यांच्या रिलेटिव्हचे हाल करतो. अक्षरशः एक माणूस आहे ना त्याचा मुलगा जळगाववरून आलेला, त्याचा मुलगा तो हॉस्पिटलमध्ये होता. तो 1 महिना झाला हॉस्पिटलमध्ये, तो त्या मुलाची ट्रीटमेंट करत होता. त्याचे पैसे संपले लास्टला, एवढे पैसे संपले की त्याच्या बाळाची ट्रीटमेंट करायला त्याच्याकडे पैसे नव्हते. न शिकलेला होता तो बिचारा, त्याला काही म्हणजे हे नाही. तो लास्टला रस्त्यावर जाऊन भीक मागून जे पैसे जमा होत होते त्या पैशांनी त्या मुलाची ट्रीटमेंट करतोय. अजूनही तो त्या हॉस्पिटलमध्ये आहे. जळगाववरून आलेली फॅमिली